एक संस्कार आणि संस्कृती पाळली. खालीच आहे, खाली आहे. आम्ही निवडणुका एकमेकांच्या विरुद्ध लढलो, एकमेकांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला. पण आमचा जो इंटरेस्ट आहे लोकशाही, शेवटी राज्याचा विकास, जनतेचा विकास, आणि तो जे सरकार करतं विरोधी पक्षानं त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहिलं. जसं देवेंद्रजी फडणवीस यांनी गडचिरोलीमध्ये काही चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला, सुरुवात केली, आम्ही त्यांना पाठिंबा दिला. एक परंपरा या राज्यात, यशवंतराव चव्हाण असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, वसंतराव नाईक असतील, फार मोठी परंपरा राज्याला आहे की व्यक्तिगत शत्रुत्व न ठेवता राजकारण केलं पाहिजे. पण व्यक्तिगत शत्रुत्व ठेवून राजकारण करण्याची परंपरा महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानं भारतीय जनता पक्षानं सुरू केली. हे मान्य केलं पाहिजे. आपल्या राजकीय शत्रूंना, राजकीय विरोधकांना खोटे गुन्हे, खोटे खटले दाखल करून त्यांना तुरुंगात टाकायचं, ईडी सीबीआय पोलिसांचा वापर करायचा, ही परंपरा या महाराष्ट्रात कधीच नव्हती. ती परंपरा जर संपवणार असतील कोणी सध्याचे मुख्यमंत्री, तर ती या राज्याचं राजकीय वातावरण चांगलं राहावं यासाठी त्यासाठी फायदाच होईल. राउत साहब, हिंदी में बताया कल देवेंद्र फडणवीस ने एक इंटरव्यू के दौरान शरद पवार को लेकर एक बयान दिया है उनके साथ आने को लेकर कि राजनीति में कोई भी दूर का नहीं होता है, कुछ भी चीज़ें जो है वो संभव हो सकती है. उद्धव ठाकरे जी वहाँ जा सकते हैं, अजित पवार यहाँ आ सकते हैं. कौन तो कहाँ आप जाएगा, भी जाएंगे कौन कहाँ जाएगा, कौन कहाँ आएगा, ये हमारे मित्र देवेंद्र जी नहीं तय करेंगे. अपने अपनी पार्टी की एक भूमिका होती है, एक आइडियोलॉजी होती है. आपने हमारी पार्टी को जिस तरह से तोड़ा है, ये कौन सा आइडियोलॉजी में बैठा है भाई. जरूर कि महाराष्ट्र में एक परंपरा रही है कि हम किसी से व्यक्तिगत नहीं करके राजनीति, या एजेंसीज का मिसयूज करके किसी को जेल में डालो, किसी के फैमिली को तकलीफ दो. ये शुरुआत जब से भारतीय जनता पार्टी सत्ता में आई है तब से हुई है कि आपने राजकीय विरोधी को झूठे मुकदमे, झूठे अपराध में डालकर जेल में डालो, ख़त्म करो. अगर ये परंपरा आप तोड़ने जा रहे हो तो हम आपका स्वागत करेंगे, लेकिन राजनीति में जंग जारी रहेगा जब तक आप तानाशाही, या जिस प्रकार के भ्रष्टाचारियों को साथ लेकर आप सरकार चला रहे हो, ये जब तक चलेगा तब तक हमारा एक राजनीतिक जो संघर्ष है वो जारी रहेगा. पण देवेंद्र फडणवीस काल याच्यात पुढे असे बोलले होते, देवेंद्र फडणवीस याच्यात पुढे असे बोलले होते की राज ठाकरे की उद्धव ठाकरे, देवेंद्रजी असे बोलले होते की राज ठाकरे माझे मित्र आहे पण उद्धव ठाकरे माझे शत्रू नव्हे. चांगली गोष्ट आहे. राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू आणि कायमचा मित्रही नसतो आणि कायमचा शत्रूही नसतो. आम्ही 25 वर्ष मित्र होतोच ना. देवेंद्रजी जेव्हा राजकारणात नव्हते महाराष्ट्राच्या, तेव्हापासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती, अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, अडवाणी साहेब, आम्ही सगळ्यात भाजपचे सगळ्यात जुने आणि विश्वासार्ह मित्रच होतो. पण आज आम्ही मित्र राहिलो नाही, मित्रांना लाभ घातली. त्याच्यामुळे स्वाभिमानी पक्ष असल्यामुळे आम्ही आमचं राजकारण सुरू केलं. पण राजकारणामध्ये काही असंभव नसतं. मी यासाठी सांगतो आहे की जर भारतीय जनता पक्षाचं राजकारण जे आहे हे व्यक्तिगत सुडाचं आणि व्यक्तिगत शत्रुत्वाचं, या महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणांपासून बाळासाहेब ठाकरे, वसंतराव नाईक, माननीय शरद पवार असे अनेक नेते झाले. त्यांनी व्यक्तिगत सुडाचं राजकारण कधी केलं नाही, किंवा सेंट्रल एजन्सी, पोलीस यांचा गैरवापर करून आपल्या राजकीय विरोधकांना तुरुंगवास भोगायला लावलं नाही. हे सत्य आहे. ही सुरुवात या राज्यात आणि देशात भारतीय जनता पक्षाने गेल्या 10 वर्षात केल्यामुळं राज्याचं आणि देशाचं माहोल बिघडला. ते जर ते सुधारणार असतील, पर्यावरणाचा संतुलन करणार असतील या बिघडलेल्या, तर आम्ही त्यांच्याकडे पाहू की चांगलं राज्य करतात. पुष्पगुच्छ विधानसभेत दिलेलं पुष्पगुच्छ, देवेंद्रजींनी केलेले काल वक्तव्य, बदलांचं नाही बदलाचं राजकारण मी करणार आहे हे, आणि आता आपले गेलेले पर्यावरणात बदल होत असेल तर काय संकेत समजायचे? नाही, संकेत नाहीये. महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण हे गढूळ असू नये ही आमची पहिल्यापासून भूमिका आहे. सत्तेवरती
कोण येतं आणि कोण राहतं यापेक्षा हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं वातावरण चांगलं राहिलं पाहिजे हे विचार करणारे आम्ही लोक आहोत. कारण आम्ही बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट त्यांच्याबरोबर आयुष्यभर काम केलेले माणसं आहोत. आम्ही कधी व्यक्तिगत शत्रुत्व ठेवलं नाही. पण हे राजकारण अशा प्रकारचं भारतीय जनता पक्षानं सुरू केलं. दुर्दैवानं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाकडनं आम्हाला एक चांगली अपेक्षा होती. पण त्यांना अशा लोकांनी घेरलं त्या काळामध्ये आणि त्यांनी फडणवीस यांची प्रतिमा पूर्णपणे मलिन करून टाकली. सर रितेश राणे ने कहा है कि ईवीएम का नया मतलब है एवरी वोट अगेंस्ट मुल्ला. हे मुझे मालूम. मंत्री आहे वो मंत्री. दादा काल म्हटले की अंतिम पाऊल पाय पसरायला पाहिजे. शेतकरी कर्जमाफीचा मी कधी माझ्या भाषणात उल्लेख केलेला नाही. शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख त्यांच्या भाषणात केला नसला तरी भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख आहे. भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात 2100 रुपये लाडक्या बहिणींना आणि कर्जमाफी शेतकऱ्यांना हे भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात जर स्पष्ट लिहिलं असेल आणि त्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये आपण अर्थमंत्री असाल तर तुम्ही काय बोलताय आणि बोलला नाही तुमच्या भाषणात याला काय अर्थ राहत नाही. जाहीरनाम्यातलं प्रत्येक वचन तुम्हाला पूर्ण करावं लागेल. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागेल. लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यावे लागतील.